आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार अमोल खताळ सर आहेत. त्यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलेला आहे. सर, पहिल्यांदाच तुम्ही अधिवेशनासाठी आलेला आहात. डोक्यावर भगवी टोपी घालून आलेला आहात. एकूण काय अनुभव? नाही, भगवी टोपी ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी मला टोपी दिली होती आणि ती टोपी एक विजयाचं प्रतीक म्हणून दिली होती. परिवर्तनाची संगमनेरमध्ये परिवर्तनाची लढाई सुरू झाली होती, त्या परिवर्तनाच्या लढाईसाठी मी भगवी टोपी घातली होती. आणि आता निश्चितच परिवर्तनाच्या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालंय. त्यांनी मला मायबाप जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय. अधिवेशनामध्ये माझा प्रयत्न राहील जिथं जिथं शक्य आहे तिथं ही भगवी टोपी माझी, मी जसा निवडून म्हणजे फॉर्म भरलाय त्या दिवसापासून तर आजपर्यंत आहे, भविष्यात सुद्धा माझा प्रयत्न राहणार आहे का भगवी टोपी राहिली पाहिजे. आज पहिलाच दिवस होता सभागृहामध्ये गेल्यानंतर. कसा एकूणच अनुभव वाटला, काय वाटलं? नाही, सभागृहामध्ये आल्यानंतर आज मुंबई अधिवेशनामध्ये बऱ्याच आमदारांबरोबर ज्येष्ठ आमदार जे आहेत त्यांच्यावर ओळखी झाल्या होत्या. त्याचा आज कुठंतरी इथं फायदा होताना दिसला. आज पहिलाच दिवस होता, जास्त कामकाज नव्हतं, परंतु ज्यावेळेस भेटीगाठीमधून कसं करता येईल, राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे त्याच्यावरती जर बोलायचं ठरलं तर आपल्याला कसं बोलता येईल काय, त्या संदर्भात वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतलं. आणि भविष्यात आता या अधिवेशनामध्ये तर मला नाही वाटत मला मतदारसंघाचे प्रश्न हे बोलता येतील, पण पुढचं जे काय अधिवेशन राहील त्यामध्ये मतदारसंघाचे जे पाण्याचे प्रश्न आहेत, रोजगाराचा प्रश्न आहेत, इतर जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहील. कधी तुम्हाला असं वाटलं होतं की मी आमदार होईल आणि ते बाळासाहेब थोरात सारख्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा पराभव करेल, असं कधी वाटलं होतं? नाही, ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून तर मला निश्चित वाटलं होतं की मी हे तालुक्यामध्ये ग्रामीण भागात फिरताना, वाड्या वस्त्यांवर फिरताना एक लोकांच्या मध्ये जी भीती 40 वर्षापासून भीती होती ती भीती मी बघितली होती. आणि एक प्रयत्न होता मागील 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही तिथं काम करताना भरीव प्रकारचा निधी संगमनेर तालुक्यामध्ये आणला होता. आणि त्यावेळेस एक विश्वास जनतेमध्ये आम्ही देण्यासाठी कुठेतरी यशस्वी झालो होतो का निधीबाबत सुद्धा तुम्हाला अडचण नाही येणार. जरी आपला लोकप्रतिनिधी संगमनेरला नसला तर निधीबाबत अडचण नाही येणार. त्यानंतर जे काही त्यांच्या अडीअडचणी इतर होत्या त्या सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही यशस्वी झालो होतो. त्यामुळे निश्चित मला तरी खात्री होती का माझ्यावरती जो माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांतदादा शिंदे साहेब असतील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील असतील, यांनी जो विश्वास टाकला होता तो निश्चितच या मायबाप जनतेच्या माध्यमातून, कारण मी बघितलं ग्राउंडला काम करताना त्या अनुभव येत होता का लोकांना जो बदल पाहिजे, जो आश्वासक विश्वासक चेहरा पाहिजे, तो चेहरा कुठंतरी मी आहे असं मला वाटत होतं. अँटी इन्कम्बन्सी संगमनेरमध्ये तयार झाली होती? नाही, अँटी इन्कम्बन्सी तर मला वाटली नाही. काय झालं, एवढ्या योजना केंद्र राज्य सरकारच्या झाल्या होत्या का त्याच्या योजनांचा प्रत्येक घराला प्रत्येक कुटुंबाला लाभ भेटला होता. आज लाडकी बहीण असेल, मी संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष होतो, त्या माध्यमातून मी 4,000 लाभार्थ्यांपर्यंत, म्हणजे यापूर्वीचे 16,000 लाभार्थी होते परंतु त्यांना कधी पैसे दरमहा मिळत नव्हते. ते पैसे दरमहा कसे मिळतील यासाठी मी प्रयत्न राहिला आणि दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत ते पैसे वर्ग होत होते. लाडकी बहीण योजनेमध्ये मी 13,000 माझ्या कार्यालयात फॉर्म भरल्या गेले. आता शेतकऱ्यांसाठी आज दुधाला, आज आमच्या संगमनेर तालुक्यावर दूध उत्पादकांची संख्या मोठी आहे. 7 रुपये अनुदान सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं. वीज बिल माफ झाले. असे कितीतरी मुलींसाठी मोफत शिक्षण झालं. महिलांना एसटी प्रवासामध्ये खूप काही योजना राबवल्या गेल्या होत्या, परंतु दुर्दैवाने यापूर्वी तिथं आम्ही कमी पडत होतो. पण ज्यावेळेस आम्हाला महायुती सरकारची ताकद मिळाली, विखे पाटलांची ताकद मिळाली, त्यावेळेस आम्ही ते प्रत्येक ठिकाणी गेलो. आणि आमच्याकडे विशेष करून काय आहे का एक ठराविक लोकांना त्यांच्याकडून ज्या खतपाणी घाललं जात होतं त्याचा कुठंतरी एक मला फायदा झाला असं मला वाटेल. संगमनेरच्या सगळ्या मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात मतदान केलं. संगमनेरातील मतदारांनी दहशतीच्या विरोधात मतदान केलं. संगमनेरमध्ये जी दहशत होती त्यांना भयमुक्त व्हायचं होतं आणि भयमुक्तीचा जो आम्ही नारा, कारण यांचीच प्रत्येक गावामध्ये वाळू तस्कर, क्रेशर, गौण खनिज तस्कर, भूमाफिया, प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यांवर यांच्या कार्यकर्त्यांचा त्रास होता. तो कुठंतरी त्यातून लोकांना मुक्त व्हायचं होतं आणि आम्ही भयमुक्तीचा नारा दिला होता. त्यामुळे भयमुक्तीच्या नाऱ्यामुळे लोकांनी, मी तर म्हणेल मला काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं.
यांच्या ज्या संस्थांवरती जे कर्मचाऱ्यांना राबवलं जात होतं चुकीच्या पद्धतीने, त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा निश्चित मला या निवडणुकीमध्ये मतदान केलं असं मला वाटतं. तुम्ही विजयी झालात, महायुतीला प्रचंड असं यश मिळालं या विधानसभा निवडणुकीमध्ये. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, हिवाळी अधिवेशनाचा, आणि लगेच विरोधकांनी याच विधिमंडळाच्या पायरीवरती ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा प्रकारचा नारा दिला. तुम्ही कसं बघता? नाही, हे दुर्दैव आहे. ज्या पद्धतीने विरोधक इथं ईव्हीएम संदर्भात हे करताय, पण ते विसरलेत का ते सुद्धा या ईव्हीएमवरच निवडून आले. जे इथं या पायऱ्यांवर बसून ज्यांनी आंदोलन केलं ते जे लोकप्रतिनिधी आहेत ते ईव्हीएमवरच निवडून आले. ते कोणासाठी आंदोलन करताय? पडलेल्यांसाठी करताय. ज्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दहशत निर्माण केली, दादागिरी केली, त्यांच्यासाठी करताय. लोकसभेला तुमचे सीट जास्त आले त्यावेळेस तुम्हाला ईव्हीएम बद्दल आदर होता. आज माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा जे 3 वेळेस निवडून आले ईव्हीएमवर, जे माजी लोकप्रतिनिधी होते 3 वेळेस निवडून आले. मग त्या मागच्या वेळेस त्यांचं लीड 50-55 हजार मतदान होतं, लीड होतं. मग त्यावेळेस त्यांना ईव्हीएमवर शंका नाही आली. पण पराभव हा लोकशाहीमध्ये मान्य करावा लागतो. लोकांनी नाकारल्यानंतर एक त्या लोकांचा आपण आदर ठेवला गेला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आज मी इथं झालंय हे कुठंतरी चुकीचं असं मला वाटतं. माझ्यासारख्या नवीन आलेल्या आमदारला आज संविधानामुळं, लोकशाहीमुळं मी आलो इथं, आज तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे. ते स्वागत न करता दुर्दैवाने अशा पद्धतीने आज वेळ कमी असतो सभागृहाचा, भविष्यामध्ये सुद्धा हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझ्यासारख्या आमदारला वाटतं. संगमनेरमधून काँग्रेस मुक्त झालं असं म्हणावं लागतं. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही, आता तर हे झालंच आहे, पण येणाऱ्या कालावधीमध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, सहकारी संस्था असेल, साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, कारण हा साखर कारखाना सुद्धा याचे संस्थापक जनक जर बघितले तुम्ही तर वेगळे आहेत. ज्यांनी तो सहकारी साखर कारखाना म्हणला, दूध संघ म्हणलाय, शिक्षण संस्था म्हणला, परंतु त्या लोकांनी कधी त्याच्यावरती अशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज म्हणून असा कधी अधिकार गाजवला नाही. परंतु आज दुर्दैवाने ही ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांनी एक स्वतःची खाजगी मालमत्ता समजून त्याचं काम चाललं होतं. तर कारखाना आणि दूध संघामध्ये हा शेतकऱ्यांचा, हा सभासदांचा आहे. माझा भविष्यात येणाऱ्या त्या वेळेस प्रयत्न राहील, हा जो कारखाना आहे हा शेतकऱ्यांचा, सभासदांचा आहे. उद्या त्याची मालकी ही त्यांचीच राहिली पाहिजे, ती कुठली एका खाजगी व्यक्तीची नाही राहिली पाहिजे. तुमच्या मतदारसंघातील संगमनेरमधील नागरिकांना तुम्ही काय आश्वासन देऊ इच्छितात आमच्या माध्यमातून? नाही, ज्या विश्वासाने त्यांनी मला आज या पवित्र सभागृहात पाठवलंय, मी त्यांना या माध्यमातून, आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिल का तुम्ही ज्या विश्वासाने माझ्यावरती भयमुक्त संगमनेरसाठी केलं होतं त्याची वाटचाल तर 23 तारखेचा निकाल आल्यानंतर संगमनेरकर अनुभव राहिले. संगमनेरमध्ये आज कशा पद्धतीने शांतता, भयमुक्तकडे वाटचाल सुरू आहे. जो पाण्याचा एक प्रश्न आहे, त्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. रोजगाराचा प्रश्न आहे, बाकीचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सुद्धा, पण माझ्या तालुक्याचा महत्त्वाचा प्रश्न हा पाण्याचा आहे. तर पाण्याचा शहरालगत असेल, शहराच्या बाहेर असेल, तळेगाव निमून असेल, पठार भाग असेल, शहरालगत सर्व ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवणं प्राधान्य राहील. नक्कीच हे होते अमोल खताळ. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, नागपूर.